श्री स्वामी समर्थ। तर मी सोनाली, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। कशा आहात? मस्त मजेत ना? तर आता मार्गशीर्ष महिना चालू आहे। मार्गशीर्ष महिना म्हटलं की सगळ्यांना सर्वात प्रथम आठवतं ते आपले गुरुवार, कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळ्या स्त्रिया ह्या गुरुवारचा उपवास करत असतात, पूजा करत असतात, ते जे आपलं जो व्रत असतं तेही कंप्लीट करत असतात। ते सर्व ताईंना माझ्या मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आता सकाळचे वाजलेले आहेत 10 वाजलेले आहेत आणि मुलांचं सगळं आवरून त्यांना स्कूलमध्ये सोडून आलेली आहे मी, कारण मुलं घरात असल्यानंतर पूजा करायला थोडासा उशीर होतो, म्हणून म्हटलं की आधी त्यांना स्कूलला सोडून येते मग पूजा करते। तसं घरी येताना पूजेचं सर्व साहित्य मी येताना घेऊन आलेले आहे। हे पाहू शकता, वेणी, हार, फुलं, फळं, पानं, सुपारी, जे काही साहित्य लागतं पूजेला ते सगळं येता घेऊन आलेले आहे। घरी आल्यानंतर सर्वात प्रथम घरातली फरशी वगैरे पुसून सगळं जागा वगैरे स्वच्छ करून घेतलेली आहे। तसंच तिथं आता पूजेची तयारी म्हणजे एक पाट ठेवून त्याच्यावरती लाल कपडा अंथरून गव्हाची रास केलेली आहे, त्याच्यावरती कलश ठेवून त्याच्यामध्ये आपण मग छानपैकी अशी पूजा मांडलेली आहे। हे पाहू शकता तुम्ही। पूजा करताना एखादा फोटो किंवा आपली मूर्ती असेल तरीही चालेल, त्याला आपण छानपैकी असा एक हार घालायचा आहे आणि ते घातल्यानंतर आपण सर्वप्रथम आता गणपतीची पूजा करणार आहोत। गणपती म्हणजे एका पान घेऊन त्याच्यावरती सुपारी ठेवून त्या सुपारीची पूजा करायची आहे। आणि हो, मी पूजा करताना आहे ना, नेहमी दिवा हा आपला अखंडच राहतो आणि जे आपण पूजा करतो त्याला आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे वगैरे आलेले आहेत बाजारामध्ये। देवीचे मुखवटे आलेले आहेत, प्लस बॉडी आलेली आहे, बॉडीला ते साडी वगैरे नेसून रेपर केलेली पण असते, पण ते मला काही इथं मिळालं नाही, म्हणून मी नेहमी अशीच पूजा करत असते। अगदी लग्नाच्या आधीपासूनही मी अशीच पूजा करत असते आणि मी तशीच केलेली आहे। मी मुखवटे आणले नाही, मी फक्त ते देवीला असे छानपैकी दागिने वगैरे घालून असं सजवत असते। मला तेच खूप छान वाटतं, म्हणून मी तशी करत असते। आता प्रत्येकाचा प्रश्न हा, पूजा कशी करायची, कशी मांडायची। काही जण खूप आकर्षित अशी पूजा मांडतात, छान मांडतात अशी पूजा मुखवटा वगैरे घालून। आणि आता नवीन बाजारातच बघा खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी आलेले आहेत अशा देवीच्या, तर त्याही लोकांनी बरेच लोक असं खरेदी केलेली आहे। तर मला काय ती इथे भेटली नाही, म्हणून मी आपली नेहमी करते तशीच ही पूजा केलेली आहे। आता पूजा वगैरे छानपैकी अशी मांडून झालेली आहे। हे बघा, तर आता आपली पूजेची सगळी तयारी झालेली आहे। पूजा व्यवस्थित छान अशी मांडलेली आहे, पाहू शकतात। आता आपल्याला पूजेला फळं ठेवायचे आहेत, पण मी फळं शक्यतोही कुठल्याही एक प्रकारची 5 फळं ठेवत असते। कारण सांगते, आपण बाजारात जरी गेलो तर या बाजारात पाहतोच आपण खूप वेगवेगळ्या प्रकारची फळं असतात, पण ती फळं कच्ची असतात, खराब झालेली असतात। हां, तुम्ही चांगली फळं त्यातले ते 5 फळापैकी एखादे 1-2 फळं चांगलीही असू शकतात, पण सगळीच फळं काही चांगली निघत नाही आहे। त्यामुळे मी कुठल्याही एकच प्रकारची 5 फळं ठेवते, शक्यतो केळीच ठेवते, कारण केळी कसं मुलं प्रसाद म्हणूनही खातात। आणि जी आपण बाजारातनं 5 प्रकारची फळं आणतो ती फळं अशीच फेकून द्यावं लागतात, कारण ती चांगली लागत नाही आहे, ती खराब असतात, कच्ची असतात आणि नाही चांगली लागत। मग त्याची फेकून देण्यापेक्षा आपले कुठलेही एक प्रकारची फळं ठेवली की ती छान वाटतात खायला। ते बघा, आता मी इथे 5 केळी ठेवलेली आहे, छानपैकी अशी रांगोळी काढून झालेली। आता पूजा वगैरे मांडताना खूप उशीर झाला होता, मला 11:30 वाजले होते आणि 11:30 वाजता मला मुलांना घ्यायला जायचं असतं, कारण वेदांत हा त्याचे स्कूल हे 12 वाजता सुटतो आणि किमान मला जायला अर्धा तास लागतो। म्हणून म्हटलं आता पूजेचं आपल्या जी पोथी वाचायची ती स्कूलमधनं आल्यानंतर वाचू, म्हणून मी आता त्याला स्कूलमध्ये घ्यायला चाललेली आहे, कारण त्याचं स्कूलचं टायमिंग आहे 9 ते 12 आहे आणि तो 12 वाजता सुटतो। आणि माझ्या घरापासून स्कूलचं अंतर हे साधारण 10 ते 10.5 किलोमीटर पडतं, म्हणून मला थोडंसं लवकर निघालं होतं, कारण मध्ये ट्रॅफिक पण मिळतं, कधी खूप गर्दी असते, खूप ट्रॅफिक असतं, त्याच्यामुळं थोडंसं घरातनं लवकर निघते। म्हणून आता मी पूजा वगैरे छान अशी मांडलेली आहे आणि आता पोथी वाचायचं आहे, तर ते मी आल्यानंतर वाचणार आहे। आता इथं थोडासा व्हिडिओ पळवलेला आहे, कारण खूप तो लांबला असता म्हणून। आता वातावरण तर बाहेर खूप सुंदर झालं होतं, खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं। घरामध्ये कुठलेही पूजाचं कार्य असेल ना, तो खूप मनाला शांत असं प्रसन्न वाटतं। आता मेन म्हणजे आज गुरुवार असल्यामुळं म्हटलं आता वेदांतला स्कूलमधनं पिकअप करावं आणि आज स्वामींच्या मठामध्ये पारायणचं चालू आहे, तर म्हटलं आज गुरुवार पण आहे, लक्ष्मीमातेची पूजा पण झालेली आहे आपली, आता फक्त पोथी वाचायची, तर ते घरी जाऊन मी वाचणार आहे। पण म्हटलं अगोदर आता वेदांतला स्कूलमधनं घेतलं, आता आम्ही आलेलो आहे इथे मठामध्ये, स्वामींच्या मठामध्ये आलेलं आहे। म्हटलं स्वामींचं दर्शन घ्यावं, कारण शक्यतो मी गुरुवारची जात असते, पण मी संध्याकाळची येत असते, पण आज म्हटलं थोडंसं लवकर जावं।
मठात आल्यानंतर सुद्धा खूप छान वाटतं, खूप मनाला प्रसन्न वाटतं. कुठलंही दुःख असो, कुठलंही अडचण असो तर स्वामीच दिसतात समोर. आणि मी नेहमी येत असते ते स्वामींच्या मठामध्ये. खूप छान आणि खूप गर्दी होती. आता सकाळचे 12:30 वाजले होते. खूप अशी गर्दी होती. छान असं इथं पूजा वगैरे मांडलेली होती त्यांनी. इथे एका वेदांनी इथं पाया पडलाय. होम हवन चालू आहे. इथे बघा पूजा किती छान मांडलेली आहे. खूप सुंदर मांडलेली आहे. इतकं छान वाटत होतं ना. तर छानपैकी आता आपलं दर्शन घेतलेलं आहे. आणि हे पहा इथे नवग्रहांची पण मांडणी वगैरे छान अशी केलेली आहे. हा आहे वास्तुकलश आहे. मांडणी पण खूप आकर्षक आणि सुंदर होती. तर हे आपलं सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि आता आपण जाणार आहोत घरी. हे पहा इथे आता आपलं छान असं दर्शन झालेलं आहे स्वामींच्या मठामध्ये. स्वामींचे दर्शन घेतलं, खूप छान वाटलं, मन अगदी प्रसन्न झालं. तिथनं मग घरी आल्यानंतर मग थोडंसं वेदांचं आवरून वगैरे झाल्यानंतर मग पोथी वाचायला सुरुवात केली. पोथी वाचन चालू होतं तोपर्यंत. तर छानपैकी अशी पूजा झालेली आहे. पोथी वगैरे वाचून झाली, आरती वगैरे झालेली आहे. तर म्हटलं आता संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी काय स्वयंपाक करायचा. तर मेन म्हणजे आज गुरुवार असल्यामुळं उपास होता आणि उपासाला मी काहीही खात नाही आहे, फक्त चहा पित असते. ह्या उपासाला मी खिचडी खाल्ल्यानंतर त्रास होतो आणि फ्रुट्सही काही खात नाही आहे. मग म्हटलं आता संध्याकाळी जरा काय भाजी बनवावं. तर म्हटलं आज मटारची भाजी बनवली. छानपैकी असे ओले मटार आणले होते बाजारातनं. तर ओल्या मटारची छान अशी ग्रेव्ही टाईप भाजी केली. आणि ओल्या मटारची भाजी म्हटलं ना मुलंही खूप आवडीने खातात त्यांना पण, कारण हा मटार कसा थोडासा गोड पण लागतो ना खातात, त्याच्यामुळे त्यांना ही भाजी खूप आवडते. दोघंही छान जेवतात. मग प्रसादाला आज ओल्या मटारची भाजी, डाळ भात आणि खीर चपाती एवढंच केलं होतं, कारण पुरी शक्यता आम्ही खात नाही तेलकट असल्यामुळे जास्त. माहिती आपल्या पनीरची भाजी मटारची भाजी झालेली आहे आता. तर आपली भाजी वगैरे झालेली आहे. तिकडं पटकन अशा चपाती करून घेतली. आता मेन गोष्ट म्हणजे आता आपल्याला करायची आहे खीर. आता ही खीर करताना मी रवा आणि तांदूळ मिक्स खीर करत असते. तर सर्वप्रथम मी तूप टाकलेलं आहे. तुपामध्ये एकदम बारीक जसं आपण खोबरं किसतो ना, ते किस टाकलेलं आहे खोबऱ्याचा, थोडं 1 चमचाभर. आणि त्यात टाकलेलं आहे वेलची पावडर. आता हे मिक्स केलेलं काय तर ते डाळ आणि तांदूळ हे तुपात भाजून एक 15 ते 20 मिनटं भिजत ठेवून मी त्याची खीर करायची. खूप छान टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप सुंदर अशी खीर लागते खायला. आणि आता त्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला दूध हे थोडं जास्त टाकायचं आहे. हे बघा, खूप छान अशी टेस्टी ही खीर लागते. आता टाकली साखर टाकलेली आहे आणि दूध मिक्स करायचंय. आता प्रसाद म्हणजे काहीतरी गोड पाहिजे नैवेद्याला, म्हणून मी आज खीर केलेली आहे. आणि खीर मुलांनाही खूप आवडते. आता ही आपल्याला एक 10 ते 15 मिनटं गॅसवरतीच ठेवायची आहे. पण ती जेव्हा उकळी येईल तेव्हा ती खूप छान अशी घट्ट होती. पाहू शकतात.
तुम्हीही एकदा नक्की करून बघा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।